नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची विशेष बातमी. नवी मुंबई येथील खारघर येथे दिनांक 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या हिंद दी चादर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या शहीदी समागमाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये शीख सिकलीगर समाजाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. विचारी माळ शीख गल्ली येथे आयोजित या बैठकीचे नेतृत्व शीख सिकलीगर समाज महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष तेगासिंग बावरी यांनी केले. या बैठकीत खारघर येथे होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त शीख सिकलीगर बांधवांनी सहभागी व्हावे यासाठी नियोजन कसे करावे यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या प्रचार प्रसारासह समाजातील तरुणांना सहभागी करून घेण्याबाबतही विचारमंथन झाले. तसेच गुरु तेग बहादूर यांच्या त्यागमय आणि प्रेरणादायी इतिहासाचा अधिकाधिक प्रसार करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. या बैठकीसाठी नांदेड येथून विशेषतः आलेले तेगासिंग बावरी यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन केले. त्यांच्या नेतृत्वाखाली ही विचार सभा पार पडली. बैठकीस परिसरातील अनेक शीख सिकलीगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी खारघर येथे होणाऱ्या शहीदी समागमासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. यांनी अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.